May I come in, sir? Yeah. Good morning, sir. Good morning, sir. बस. Thank you, sir. प्रदीप कशा आहात? Sir, मस्त. कॉन्फिडंट? Yes, sir. कम्फर्टेबल? Yes, sir. ओके. बरं. तुमचा परिचय द्या थोडक्यात. सर मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरडवाड या गावातून आलो आहे. माझे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण माळशिरस प्रशाला माळशिरस या ठिकाणी झालं. पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून BA राज्यशास्त्र या विषयामध्ये झालेलं आहे. आणि सर मी सध्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब या पदावरती तालुका वेल्हा जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. फॅमिली बॅकग्राऊंड? सर माझे आई वडील दोघेही शेती करतात. ओके. बरं, मला एक सांगा, तुम्ही आता म्हटले की यशवंतराव चव्हाण, तर यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय योगदान आहे? सर नक्कीच यशवंतराव चव्हाण साहेबांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे. जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आणि महाराष्ट्रात जे आधुनिक विकासाचा पाय आहे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचला. त्यांनी शेती, उद्योग, सहकार, शिक्षण अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राला एक उच्च पातळीवर नेण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राचा पाया भक्कम केला. तसेच त्यांनी केंद्रामध्ये सुद्धा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री तसेच 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि साहेबांचं काम सर सांगायचं झालं तर ज्यावेळेस 1962ला भारत चीन युद्ध झालेलं होतं त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पदावरून संरक्षण मंत्री पदावर नेमले. त्यावेळेस संपूर्ण देशभरात एक न्यूजवरती किंवा सगळ्या पेपरवरती एक मातळा होता की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. अशा यशवंतराव चव्हाण साहेबांचं सर खूप मोठ्या पद्धतीवर कार्य आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही ज्या आता पदावर कार्यरत आहात त्या पदाचे काय ड्युटीज आहेत? सर मी सध्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब हे एक राज्यसेवेतील पद आहे. ते तालुक्याच्या या ठिकाणी जे काही सहकाराचा विषय असतील ते सहकाराचा एक प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत असतात. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 अन्वये तालुक्यातील सहकारी संस्थांचे एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून कार्यरत असतात. आणि तालुक्यातील जे काही असतील सहकारी संस्थांचं रजिस्ट्रेशन, इलेक्शन, ऑडिट आणि सहकारी संस्थांचं जे काही वादविवाद असतील ते सोडवण्याची महत्त्वाची भूमिका ही सहाय्यक निबंधकाची असते. आणि महत्त्वाचे जे काही प्रकरण आहेत जसे की 70, 78, 81, 83, 101 यामध्ये सहाय्यक निबंधक एक महत्त्वाची भूमिका निभावतात. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे जिल्हा उपनिबंधक यांना सुद्धा कामामध्ये मदत करत असतात. बरं, मला सांगा, महाराष्ट्राचा सहकार विकासाचा जर आपण इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचा विकास जास्त झालेला आहे. येस सर. मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भामध्ये तितकासा विकास झालेला नाही. येस त्याची काय कारण असेल? सर मुख्यतः सहकार उजवायला एक मला तरी वाटते की लिडरशिप खूप महत्त्वाची असते आणि ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये लिडरशिप खूप चांगल्या पद्धतीनं तयार झाली. उदाहरण द्यायचं झालं तर एक विखे पाटील फॅमिली असतील किंवा तात्यासाहेब कोरे, शंकरराव मोहिते पाटील, रत्नाप्पा कुंभार, नागनाथ अण्णा नायकाडू, यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सगळ्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकाराचं मॉडेल डेव्हलप केलं आणि ते तालुक्यामध्ये रुजवलं, जे की तेवढ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये रुजलं नाही. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी सर महत्त्वाची गोष्ट की त्याला काही नॅचरल गोष्टी पण लागतात, जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक धरणांचं प्रमाण जास्त होतं आणि एक नैसर्गिक स्थिती धरणांच्या रिलेटेड अनुकूल होती. त्यामुळे तिथे शेती डेव्हलप झाली आणि शेतीला जोडूनच सहकाराचा सुद्धा विकास चांगल्या पद्धतीनं झाला, जे की तेवढे प्रमाण मराठवाडा आणि विदर्भामध्ये नव्हते अनुकूल. सो मग कम्पेअर टू प्रायव्हेट एंटरप्राइजेस, कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस मला वाटतं टिकू शकतील आता ग्लोबलाइज टाइम पिरियड मध्ये? सर नक्कीच सहकार हे टिकणारच, कारण सहकाराचं मुख्य तत्व एक सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत विकासाच्या रिलेटेड आहे, जे की कॉर्पोरेटचं आता जरी सध्या असेल तरी कॉर्पोरेट नंतर एक ठराविक घटकच हे फक्त आर्थिक विकास होऊ शकतो. समाजातील तळागाळातील जर शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवायचे असतील तर सहकाराची नक्कीच आवश्यकता आहे. आणि सध्या सर रिसेंटच केंद्र शासनानं पण केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन केलेलं आहे आणि रिसेंटच नवीन सहकार धोरण सुद्धा आलेलं आहे. त्या दृष्टीने मला वाटतं की सर नक्कीच सहकार धोरण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगल्या टिकेल. सहकारामध्ये सामाजिक विकास किंवा सर्वसामाजिक विकासाच्या नावाखाली संस्था इनएफिशियंटपणे काम करतात असं नाही वाटत तुम्हाला? सर नक्कीच काही प्रमाणात करत असतील, परंतु अजून जरी आपण बघायला गेलं किंवा पाठीमागचा इतिहास बघता ज्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी सहकारी संस्था चांगल्या सक्षम आहेत ते प्रत्येक तालुक्यामध्ये भरभराट होताना दिसत आहे. पण
तुम्ही इथं तर पाहता की महाराष्ट्रामध्ये सहकार कारखाने आहेत, अनेक सहकारी कारखाने कर्जामध्ये डुबलेले आहेत, विलेज कॉपरेटिव्ह फुटलेले आहेत सगळे. बुडलेले येस आहेत. सर. त्याचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. प्रचंड. sir. तुम्हाला असं वाटत नाही की सहकार क्षेत्रामध्ये जे गैरव्यवहार होतात आणि सहकार क्षेत्रामध्ये ज्या सर्वसामायिक विकासाच्या नावाखाली जो इनइफिशियन्सी झालेली आहे येस सर. त्याच्यामुळे या गोष्टी होतात असं वाटत नाही? सर नक्कीच काही प्रमाणात त्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत, परंतु आपल्याला असं म्हणता येणार नाही की सर्वच सहकारी संस्थांमध्ये गैरकारभार होते किंवा प्रत्येक सहकारी संस्थांचाच कारभार इनसफिशियंट आहे. काही सहकारी संस्था खूप चांगल्या पद्धतीने सर कार्यरत आहेत. की उदाहरण दे झालं तर आपण आज गुजरात राज्याचं बघितलं तर अमूल, महाराष्ट्रामध्ये गोकुळ असतील, वारणा असतील किंवा साखर कारखान्यामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, कोल्हापूरमधील अनेक साखर कारखाना खूप चांगल्या पद्धतीनं चालत आहेत सर. तर मला एक सांगा, तुम्ही आता सहकार विभागाने काम करताय, येस मला सहकार विभागामध्ये तुमचं एमपीसी मधलं जे वरिष्ठ पद आहे येस सर. दुय्यम निबंधक, नाही सहाय्यक निबंधक सर. नाही पण आता एमपीसी मध्ये कोणतं पद आहे? जिल्हा उपनिबंधक, जिल्हा प्रमुख तुमच्या असतात. प्रायोरिटी मध्ये जिल्हा निबंधक हे पदच नाहीये. सर तुम्ही सध्या deputy collector टाकलेले सर सध्या ह्या जाहिरातीमध्ये जिल्हा उपनिबंधक हे पदच जागा नाही त्यासाठी अवेलेबल अवेलेबल नाही. त्याच्यामुळे तुम्ही डेप्युटी कलेक्टर टाकले. पोलीस उपाधीक्षक हा सर माझा का पहिला बरं preference आहे. तुम्ही पोलीस उपाधीक्षक पहिला टाकलेला आहे? सर मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये येण्यासाठी काही एक प्रेरणा आहे. लहानपणापासूनच आम्ही वडिलांना विचारू की सर्वात मोठा अधिकारी कोण असतो, वडील सांगायचं फौजदार असतो. मग फौजदार ते पोलीस डिपार्टमेंट आहे, तेव्हापासूनच मी गोल सेट केलेलं होतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं. त्या दृष्टिकोनातून सर माझं ग्रॅज्युएशन झालं का मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला, परंतु माझं सिलेक्शन झालं नाही. तेव्हा ठरवलं की एक राज्यसेवेतून आपण डायरेक्ट DYSP म्हणून व्हायचं. मग अशा दृष्टिकोनातून सर पोलीस उपाधीक्षक हा माझा प्रेफरन्स ठरवला आणि तो येण्यामागं की अजून मला एक मोठी वाटतं की ते एक पीपल सेंट्रिक जॉब आहे, डायनेमिक तसेच चॅलेंजिंग काम करण्याची सुद्धा संधी आहे. पण ते संधी तर दुसऱ्या जॉब मध्ये पण आहे ना. आणि Yes, वडील सांगत होते ठीक आहे, पण येस सर. ते एक गोष्ट झाली मोटिवेशनल, पण रियालिटी मध्ये तसं आहे. येस सर, मला पोलीस डिपार्टमेंटविषयी पॅशन आवडच आहे. इतर पदावरतीही खूप करू शकता, परंतु एक लहानपणापासूनच त्या पदाविषयी एक मला पॅशन निर्माण झालेली आहे. तुम्ही पीपल सेंट्रिक जॉब म्हणताय, तुम्ही DYSP ऑफिसला गेलाय कुठे? येस सर. व्हिजिट केलेलं आहे? येस सर. आता महाराष्ट्रातलं जे DYSP ऑफिस आहे, येस जर सर. तुम्ही बघितलं तर 4-5 लोक पण तुम्हाला ऑफिसला भेटणार. येस सर. आय पर्सनली फील जर तुम्ही DYSP झाला तर तुम्हाला वाटेल की मी इन्स्पेक्टर का नाही झालो किंवा IPS का नाही झालो. येस सर. एक तर तिथं जास्त लोक आहेत इन्स्पेक्टरच्या ऑफिसला, नाहीतर SPच्या ऑफिसला. DYSP ऑफिस इज मोस्टली नाव मॅनेजरियल टाईपच बनले. येस सर, DYSPचं एक महत्त्वाचं रोल आहे की सुपरवायझरी पोस्ट आहे, पण तरी त्या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर क्राईम प्रिव्हेन्शन, डिटेक्शन, इन्व्हेस्टिगेशन आणि जे काही महत्त्वाचं गुन्हे घडत असतील त्या ठिकाणी DYSPची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि सर आणखी एक तुम्ही म्हणता तसं की IPS म्हणून तर एक ठराविक कालावधीनंतर एक प्रमोशन होऊन त्या ठिकाणी सुद्धा जाण्याची एक DYSP वरून संधी आहे. 15-16 वर्ष. येस सर. बर मला सांगा, सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला जर बदल करायला संधी दिली, कुठला प्रमुख बदल तुम्ही कराल करून सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला चांगलं काम करा? सर मला असं वाटतं की सहकारी संस्थांमध्ये बदल करायचा तर सगळ्यात महत्त्वाचे जे सहकारी संस्थेचे जे सभासद असतात त्यांचा अवेअरनेस किंवा सहकाराची जी काही मूलतत्वे आहेत ते त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि जे अधिकारी असतील त्यांनी ऑफिसमध्ये काम न करता जास्तीत जास्त फील्डवरती उतरून काम केलं तर नक्कीच सहकारामध्ये सुधारणा होईल. तुमचा जिल्हा आहे सोलापूर, येस बरोबर? सर. तर सोलापूर जिल्ह्याविषयी मला थोडक्यात माहिती द्या. सर सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धापीठ आणि भक्तीचे ज्ञानपीठ म्हणून अशी ओळख आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सर वैशिष्ट्य की सोलापूर जिल्हा हे ज्वारीची कोठार म्हणून ओळख होती, ते सध्या एक सोलापूर जिल्ह्याची एक नव्यान ओळख, एक महाराष्ट्र संपूर्ण देशातील सर्वात जास्त साखर कारखाने आणि साखरेचे उत्पादन करणारा अशी जिल्ह्याची ओळख झालेली आहे, जे की साखर कारखान्यात 43 आहेत. आणि साखरेचं जर सध्या रिसेंट आकडेवारी 2024-25 नुसार सांगायची झाली तर 2,30,000 हेक्टर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये क्षेत्र आहे. आणि सर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य की सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार उजनी धरण, ज्याची कॅपॅसिटी महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणांपैकी एक आहे, 117 TMC आहे. आणि सर आणखी एक वैशिष्ट्य की सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्ती होते द्वारकानाथ फडणवीस. ज्यावेळेस चीनचं युद्ध चालू होतं त्यावेळेस त्यांनी चीनच्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारत चीन ऐक्याचे दूत असे सुद्धा समजलं जातं. ज्यावेळेस चीनमधील कुठलाही एक शासकीय प्रतिनिधी किंवा कोण ऑफिशियल अधिकारी येत असतो तेव्हा ते सोलापुरातील एक कोटणीस फॅमिलीमध्ये भेट घेऊन जातात. आणि सर अशी प्रकारे सोलापूरचे वैशिष्ट्य आहेत. सोलापूरमध्ये
काही हुतात्मे आहेत येस सर. ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलं, त्यांची काय नाव आहेत आणि त्यांचं आता सध्या सोलापूरमध्ये काही स्मारक आहे का किंवा काय? सर, ज्यावेळेस 1930ला सविनय कायदेभंग चळवळ चालू होती त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आली. त्यांची नावं सांगायची झाली तर सर, मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा हे आहेत. आणि त्यांचं सर आता हुतात्मा जे सोलापूरमधील मुख्य चौक आहे, एक हुतात्मा चौक, या ठिकाणी स्मारक आहेत. आता मला एक सांगा, की आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या घटना चालू आहेत त्या तुम्ही पाहतच असाल. येस सर. सगळ्यात प्रभावशाली कोणती घटना वाटते तुम्हाला? सर, सध्या आता रिसेंटच झालेली की नेपाळमध्ये येऊन नेपाळमध्ये जे काही हिंसाचार झाला ते की झेडजेन या तरुणाई येऊन तेथील सरकार उलथून टाकलं. त्याची कारण काय होती नेपाळमध्ये हिंसा होण्याची? सर, त्याच्या पाठीमागील अनेक काही कारण होती. मूलतः जे नेपाळमध्ये आता रिसेंट 2015 पासून तिथं लोकशाही आणि तेथील संविधान रुजलेलं आहे आणि तेथील एक आतापर्यंत आता इथे इतिहास आहे की तेथील कुठल्या सरकारने कार्यकाल कंप्लीट केला नाही. आणि त्यांच्यावर सध्या रिसेंट आरोप तत्कालीन झाला की त्यांनी सोशल मीडियावरती बॅन आणला. ही पहिली गोष्ट होती. आणि अनेक क्षेत्रामध्ये नेपोटिझम या 2 गोष्टी जाणवत होत्या. त्यामुळे तेथील तरुणांनी एक आंदोलन केलं आणि तेथील सरकार उलटून नवीन सध्या एक अंतरिम सरकार तेथे स्थापन करण्यात आलेलं आहे. तसा प्रोटेस्ट सारखा भारतामध्ये होऊ शकतो का? सर, मला तरी वाटतंय अशी होणे शक्य नाही. कारण भारतामधील लोकशाही खूप मोठ्या पद्धतीने रुजली आहे. 1950 पासून आज आपण बघतोय. आणि भारतातील जे काही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहेत. त्यामुळे भारतामध्ये असा उठाव होणं शक्यच नाही. लद्दाखमध्ये काय झालं? सर, लडाखमधील तेवढा आता उठाव म्हणता येणार नाही. तेथील फक्त ते आंदोलन केलेलं होतं. आणि ते आंदोलन करण्यामुळे त्यांची एक महत्वाची मुख्य एक मागणी होती की लडाखला एक स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा. जे की ठीक आहे ना, पूर्ण- मागणी कोणती असो पण violence तर झालंच. विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, यांच्या पण स्वतंत्र राज्याच्या मागणी आहेत. मग तिथे हिंसा होणं justify सर, आहे? नक्कीच आपल्या राज्यघटनेनं प्रत्येकाला एक शांततेच्या मार्गानं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि अनेक ठिकाणी आपण बघतो की अशी आंदोलन होत असतात, मोर्चे निघत असतात. ते काय गैर नाही सर, प्रत्येक आपापली मागणी मागत असतो. परंतु जे की नेपाळमध्ये झालं तेवढ्या प्रमाणात हिंसक आंदोलन भारतामध्ये होणार नाही असं मला लडाखमध्ये वाटतं. काय लोकांची मागणी होती? लडाखमध्ये काय मागणी होती लोकांची? सर, लडाखमध्ये मुख्य मागणी होती की लडाखला एक स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि लडाखचा परिशिष्ट 6 मध्ये समावेश करण्यात यावा. परिशिष्ट 6 काय आहे आणि त्यात समावेश केल्यानंतर काय फायदा होणार? सर, परिशिष्ट 6 एक जे काही आदिवासी लोकसंख्येचं जास्त प्रमाण आहे तेथील त्यांना स्थानिक लेवलला एक स्वायत्त जिल्हा परिषद स्थापन करण्याचा अधिकार मिळतो. आणि काही अधिकार असतील त्यांना तेथील तेथील एरियापुरते कायदे करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात येतो. आणि तसेच केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त प्रमाणात एक फंड सुद्धा उपलब्ध करून दिला जातो. आता त्यांना फंड उपलब्ध करून दिला जात नाही किंवा स्वायत्तता नाही असं म्हणायचं. सर, असं म्हणता येणार नाही की ते सध्या केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाखला मान्यता दिलेली आहे. आणि 2020 मध्ये त्यांना तेव्हा पण आंदोलन काही प्रमाणात झालं आणि शासनानं त्यांना एक आश्वासन दिलं होतं की तुम्हाला 2025 पर्यंत आम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल. पण ते देण्यात आला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एक पण आंदोलन घटक राज्य पद्धती किंवा संघराज्य पद्धतीत प्रत्येक राज्याला असे वेगवेगळ्या प्रकारे अधिकार द्यायचे हे योग्य आहे का? सर्व राज्यांना नाही. समान अधिकार नको? नाही सर, सर्व राज्यांना समान अधिकार दिलाच पाहिजे नक्कीच. परंतु जे काही तेथील गोष्टी आहेत, बॅकलॉग, विकासाचा जो बॅकलॉग आहे तो भरून करण्यासाठी एक थोडीफार त्यांना एक विशेष अधिकार देणं गरजेचं आहे. लडाखमध्ये सांगायचं झालं तर तेथील आदिवासीचं प्रमाण हे 92% पेक्षा जास्त आहे. आणि परिशिष्ट 6 मधील जर पण इतक्या वर्ष विशेष अधिकार होताच ना. पूर्ण लद्दाखला सेपरेट नसेल, काश्मीर स्टेटला स्पेशल अधिकार होताच. येस सर, होताच. मग काय फायदा? स्वायत्तता होती, भरपूर स्वायत्तता होती. येस सर, होतं. त्यामागील आणखी एक अजून एक रिझन सांगितलं जातं की ज्यावेळेस स्वतंत्र राज्याचा दर्जा होता तिथं लडाखमधील अनेक युवकांचं स्पर्धा परीक्षेद्वारे सिलेक्शन होत होतं. आणि आता लडाख झाल्यापासून तेथील कोणतीच भरती नाही, कोणतीच आणखी व्यवस्था नसल्यामुळे हा एक तरुणामागे एक असंतोष निर्माण झालेला दिसत आहे. ठीक आहे. आता मला सांगा, आंतरराष्ट्रीय लेवलला जे टॅरिफ वार चाललेलं आहे, येस सर. खरंच ते वार आहे का? काय वाटतं तुम्हाला? आणि त्याचे भारतावर काय परिणाम होतात, सकारात्मक नकारात्मक? सर, काही प्रमाणात टॅरिफवर म्हटलं तरी चालेल. कारण जे भारतातून अगोदर माल अमेरिकेला निर्यात होत होता त्याच्यावर आता एक 50% टॅरिफ लादण्यात आला. जे की अमेरिकेतील लोकांना भारतातील वस्तू 100 रुपयाला भेटायची ते आता 150 रुपयाला भेटत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक अमेरिकेतील भारतातील वस्तू घेणार नाही ती आणि अमेरिकेतीलच वस्तू खरेदी करतील. त्यामुळे भारताचा अमेरिकेला
निर्यात कमी प्रमाणात होईल आणि भारताला तेवढ्या प्रमाणात डॉलर मिळणार नाहीत आणि भारतातील एक व्यापारावरती काही प्रमाणात तरी निगेटिव्ह परिणाम नक्की होईल. बरं, मग त्याच्यावरती भारत सरकारने काय उपाययोजना केलेली आहे? सर नक्कीच भारतानं सुद्धा जे काय भारताचा जो माल आहे ते भारतात जास्तीत जास्त कशा पद्धतीनं सप्लाय होईल आणि इतर देशाभोवती व्यापार वाढवण्यावरती भारत देश सध्या फोकस करत आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक देशांना भेटीगाठी सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या चालू आहेत. बरं, तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही काय कराल? सर कशाही समजलं नाही. आंतरराष्ट्रीय पॉलिसीमध्ये ट्रेड ट्रेड संदर्भात एक डेलिगेशन पाठवायचं आहे भारताकडून आणि तुम्हाला त्याचा प्रमुख बनवणार चमूचं. तुम्ही काय भूमिका घ्याल? सर मला वाटतं एक भारताची भूमिका एक सर्व देशांसोबत एक भारताच्या सुरुवातीपासूनच मुख्य तत्व आहे की वसुधैव कुटुंबकम. प्रत्येक देशाबरोबर शांतते आणि सौहार्दाचे कसे संबंध राहतील आणि त्यातूनच आपण जास्तीत जास्त प्रत्येकाशी आता व्यापार अमेरिकेबरोबर शांततेतच होता ना आपला संवाद, तरी त्यांनी टॅरिफ लावलं. मग काय करणार? नक्की सर त्यांनी लादण्यामागं काही कारण सांगितले आहेत. ज्या भारत आता सध्या जास्तीत जास्त तेल आहे ते रशियाकडून आयात करत आहे. मग तेथील माननीय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की तुम्ही रशियाकडून जास्तीत जास्त तेल निर्यात करू नका. परंतु भारतानं हे काय त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे अमेरिकेनं हे टॅरिफ लादलं भारतावरती. मग आता नुकसान झालं भारताचं. येस सर नुकसान झालं तरी मग आपण नुकसान करून घेऊन रशियाशी का संबंध चांगले ठेवतो? सर रशियाशी आणि भारताचे एक दीर्घकालीन मैत्रीचे संबंध आहेत आणि रशियानं भारताला अनेक वेळा वेळोवेळी मदत केलेली आहे. ज्यावेळेस युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल आहे या ठिकाणी भारताचा आणि इतर जे काही भारताचा आपले शत्रू देश आहेत यांच्याविषयी मुद्दा चर्चेला जातो त्यावेळेस रशिया एकसंध भारताच्या पाठीमागे उभा राहतो. त्यामुळे रशियाला आपण नाराज करून चालणार नाही सर. सो त्याच्यात एक इन्फॉर्मल प्रपोजल आहे युक्रेन रशिया वॉर मध्ये की Yes, sir. आता जे वॉर मध्ये सीज फायर करून रशिया बॉर्डर साईडला इंडियन मिलिटरी पीस किपिंग फोर्स राहील आणि युक्रेन साईडला नेटोचे फोर्सेस राहतील. अँड बोथ ट्रस्ट युक्रेन ट्रस्ट नेटो, रशिया ट्रस्ट इंडिया. सो इन्स्टेड ऑफ रशियन युक्रेनियन आर्मी इंडियानी इंडियन मिलिटरी पाठवावी. सर मला वाटतं की मानवतेच्या भूमिकातून ते नक्कीच चुकीचं आहे. आज 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला की युक्रेन अतिशय दिव्य संकटातून जात आहे. तेथील असणारे वृद्ध अपंग महिला एक मानवतेच्या भूमिकेतून विचार केला तरी लवकरात लवकर एक युद्ध संपवणं गरजेचं आहे आणि कोणत्याच ते देशासाठी ठीक सर आहे. माझा प्रश्न आहे फक्त इंडियानी मिलिटरी पाठवावी का ह्या प्रपोजलच्या बाबत? एक तर- नो मॅन्स लँड क्रिएट करायचा बफर झोन. रशियन बफर झोन इंडियन मिलिटरी मॅन करेल आणि युक्रेनियन बफर झोन नेटो मॅन करेल. सर नक्कीच हा एक स्ट्रॅटेजिक पॉलिसीचा विचार करता भारतानं पाठवणं गरजेचं आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूने एक संवादाचं आणि शांततेचं धोरण स्वीकारून ते युद्ध कसं समाप्त करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण रशियाला आपल्या भारताला दुखवून चालणार नाही. कारण जो युनायटेड नेशन म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल आहे त्यामध्ये स्थायी सदस्यत्वामध्ये रशियाने एकमेव रशिया हा देश आहे की तो भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. त्यामुळे रशियाला दुखवून चालणार नाही आणि दुसऱ्या बाजूने एक भारताने एक शांततेचं आणि संवादाचं धोरण स्वीकारून ते युद्ध कसं समाप्त करता येईल याचा सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. युद्ध संपायचा एकच पॉइंट आहे रशियाचा, युक्रेन शुड स्टे आउट ऑफ नेटो. येस सर. तरी सर संवादातून आणि चर्चेतून जो काही मार्ग निघेल, शेवटी रशिया एक स्वतंत्र देश आहे. तेथील आणि 1991-92 पासून रशियाचं युक्रेनचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्या दृष्टिकोनातून एक शांततेचा आणि संवादाचा तिथे एक भूमिकेतून युक्रेनला सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असल्यामुळं एक भारतानं सामंजस्य भूमिका बजावून एक युद्ध समाप्त करण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजे असं मला वाटतं सर. मला एक सांगा, महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त कुठल्या सेक्टरचे योगदान आहे? सर सर्व्हिस सेक्टरचं जास्त योगदान आहे. किती पर्सेंट मध्ये सर्व्हिस सेक्टर आहे? सर सध्या रिसेंट सांगायचं झालं तर 55% पेक्षा जास्त योगदान आहे सर्व्हिस सेक्टरला. येस सर. बर, मग मला सांगा, सर्व्हिस सेक्टर मध्ये 55% योगदान आहे, त्याचा आणि रोजगार निर्मिती याच्यामध्ये काय संबंध आहे? सर सर्व्हिस सेक्टरचा जे काही इतर इंडस्ट्रीयल असतील किंवा ॲग्रिकल्चर असतील त्यांच्यातून जेवढा रोजगार निर्मित होतो तेवढ्या प्रमाणात होत नाही. सर्व्हिस सेक्टर जास्तीत जास्त सर इन्फॉर्मेशन मग टेक्नॉलॉजी कमी आणि केलं पाहिजे ना सर्व्हिस सेक्टरचं योगदान? काय वाटतं? नाही सर कमी नाही करणं पाहिजे. कारण सर्व्हिस सेक्टरमधून पण जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कशी निर्माण होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचंच आहे. आणि आता सर जगाचा विचार करायला गेला तर अनेक देशांमध्ये 70% पेक्षा जास्त सर्व्हिस सेक्टर आहे. पण त्याच बाजूने आपण रोजगाराचा प्रश्न कसा सोडवणार? सर जास्तीत जास्त इंडस्ट्रियलायझेशन कसं होईल त्या दृष्टीने किंवा प्रत्येकाने एक स्वयंरोजगार स्वतः एखादा बिझनेस काय स्टार्ट करेल. महाराष्ट्र शासनाच्या काय योजना आहेत रोजगार वाढवण्यासाठी?
सर महाराष्ट्र शासनाच्या अशा विशेष मला सांगता येणार नाहीत रोजगार योजना, परंतु जास्तीत जास्त जे काही बिझनेस आहेत सेंट्रलचं सांगायचं झालं तर स्टार्टअप योजना असतील, स्टँडअप योजना असतील, या योजना चांगल्या पद्धतीनं आता रोजगार निर्मिती करत आहेत. तुम्हाला आता तुम्ही समजा DYSP झाले आणि तुम्हाला पूर प्रभावित क्षेत्रामध्ये पाठवले, तर तुम्ही कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार? सर सगळ्यात महत्त्वाचं झालं की अशा कंडिशनमध्ये तुम्ही कोऑर्डिनेशन सर्व विभागामध्ये असणं गरजेचं असते आणि सर्व विभागांना, सगळ्या टीमना आणि तसेच जे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे NDRF यांना सोबत घेऊन संवाद साधून कोऑर्डिनेशन भूमिकेतून जे काही प्रिव्हेंटेटिव्ह अगोदर मोडला काम करता येईल ते करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पूर येतो त्या ठिकाणी तुम्ही ऍक्टिव्ह राहून सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी देतील लोकांचं प्राण कसं वाचतील आणि जी जीवितहानी कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं राहील. मला सांगा, आपत्ती व्यवस्थापनाचे काय स्टेप्स आहेत नियोजनामध्ये? सर मला वाटतं आपत्ती व्यवस्थापनाचे जे NDRF ऍक्ट आहे 2005 तीन फेजेस आहेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये. कोणत्या फेजेस आहेत? सर पहिली फेज आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहिजे, दुसरी आहे की तुम्ही ज्या ठिकाणी घडेल त्यावेळेस ऍक्शन घेणं गरजेचे आहे आणि तिसरं पुनर्वसन करणं. मला सांगा, तुम्ही तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण आहे ते सायन्स मधून केलेलं आहे? येस सर. बरोबर. त्यानंतर तुम्ही BA ला गेले का गेले आणि ते पण ओपन युनिव्हर्सिटी मधून का केलं? रेग्युलर BA का केलं नाही? सर मला 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि BSc ॲग्रिकल्चरचे ऍडमिशन घेताना हे प्रोसेसला खूप टाइम गेला, सप्टेंबर ऑक्टोबर, आणि त्यावेळेस मला सर कॉलेज पण भेटलं नाही जवळ आणि त्या दृष्टिकोनातून मग सर मी YCMला ऍडमिशन टाकलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पण YCMला का? तुम्ही तर रेग्युलर पण BA करू शकता. खूप टाइम झाला होता कारण BSc ॲग्रिकल्चरची ती सगळी ऍडमिशन प्रोसेस सप्टेंबर ऑक्टोबर उजळलेला आणि त्यावेळेस रेग्युलर कॉलेजची सगळी ऍडमिशन स्टॉप झालेली होती. 1 वर्ष वाया जाण्यापेक्षा मग मी YCMला ऍडमिशन टाकलं त्यावेळेस. BA ला कोणता विषय होता तुमचा? सर BA ला राज्यशास्त्र हा विषय होता माझा. राज्यशास्त्र. ओके. तर मला सांगा, भारतामध्ये भारतीय राजकीय जडणघडणीमध्ये कोणत्या व्यक्तीचा सर्वाधिक प्रभाव तुम्हाला जाणवतो? सर भारतीय राजकीय जडणघडणीमध्ये सांगायचं झालं तर देश स्वतंत्र झाल्यापासून तेव्हाचे असणारे तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचं महत्त्वाचं योगदान मला तरी वाटतंय. कारण त्यांनी ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस देशापुढे अनेक समस्या होत्या आणि देश इनस्टेबल होता. त्या देशाला महत्त्वाचं एक स्टेबल करणं आणि एवढ्या मोठ्या देशाला एक लोकशाही रुजवणं ही महत्त्वाची भूमिका पंतप्रधानांनी निभवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यावेळेस संपूर्ण जग एक 2 घटकामध्ये विभागलं होतं, एक सोव्हिएत युनियन आणि एक अमेरिका. त्यावेळेस पंतप्रधानांनी ह्या दोन्ही गटामध्ये सामील न होता एक स्वतःचेच एक नाम चळवळ नॉन अलाइनमेंट मुवमेंट हे स्थापन केली आणि जगभरामध्ये एक संदेश दिला की आम्ही हिंसेच्या मार्गाने जात नाही, आमचा उद्देश आहे की सगळीकडे शांतता निर्माण करणे आणि राष्ट्राचा विकास करणे. बरं, तुम्हाला सांगा, नॉन अलाइनमेंट मुवमेंट आता तुम्ही उल्लेख केला, ते रिलेव्हन्स आहे का आजच्या काळात? सर नक्कीच रिलेव्हन्स आहे असं मला वाटतंय. कारण देश जरी 2 गटामध्ये जात असेल तर एक स्वतःचे आपले सार्वभौमत्व म्हणून वेगळी विचारसरणी असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही देशाला एक युद्धाच्या मार्गाने न जाता एक शांततेच्या मार्गाने जाणं, प्रत्येकाशी संबंध चांगलं ठेवणं, शेवटी संपूर्ण जगच एक वसुधैव कुटुंबकम आहे त्या दृष्टिकोनातून मला येस सर नक्कीच ते ऑल अलाइन असलं तरी जे नॉन अलाइन आहेत ते वेगवेगळे गट आहेत ते सुद्धा त्या गटामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे आणि ते भविष्यात होतील. पण एक म्हणणं असं आहे की आपण तेव्हाही नॉन अलाइन नव्हतो कधी, वी आर मोर इन्क्लाइन टुवर्ड्स रशिया आणि आता पण आपण आता अफगाणिस्तानशी अलाइन केलं, बऱ्याच जणांशी अलाइन केलं. सो नॉन अलाइन कधी होतो आपण ना, तेव्हा आहे ना आज आहे. नाही सर नक्कीच होतं. ज्यावेळेस नॉन अलाइनमेंट मुवमेंट स्टार्ट झाली त्यावेळेस माननीय पंतप्रधानांचा नेतृत्व केलं आणि आज पण आपण बघायला गेलं तर 120 पेक्षा देश नॉन अलाइनमेंट मुवमेंट मध्ये समाविष्ट आहेत. लास्ट टाइम कधी कॉन्फरन्स झाली नॉन अलाइनमेंट मुवमेंट? सर लास्ट टाइम 2019ला सॉरी सर मला ठिकाण आठवत नाही पण 2019ला झालेली आहे. ठीक आहे. तुमची हॉबी सांगितलं नाही तुम्ही? सर माझी हॉबी एक माझ्या फिजिकल फिटनेसच्या रिलेटेड आहे, जे की रेसलिंग आहे. मी दिवसातून तरी 2 तास तरी अजून रेसलिंगसाठी आणि फिजिकल फिटनेससाठी वेळ देत असतो. रेसलिंग कुठे करता? सर रेसलिंग मी ज्या ठिकाणी आता कार्यरत आहे त्या ठिकाणीच तालीम छोटीशी आहे, तिथे एक कंटिन्यू जाऊन प्रॅक्टिस करत असतो. प्रोफेशनली कुठे केलेलं नाही सर मी प्रोफेशनल नाही, पण माझ्या फिजिकल फिटनेससाठी मी लहानपणापासून 6वी-7वी मध्ये असल्यापासून रेसलिंग करत आहे. ओके. सो लास्ट क्वेश्चन, तुम्ही जो आता वर्क एक्सपिरियन्स केलेला आहे असं तुम्ही कुठल्या गोष्टी शिकला ज्या तुम्हाला उद्या इकडे कुठली पोस्ट मिळाल्यावर काम होईल? सर सगळ्यात महत्त्वाचं शिकलो की मी एक
येणाऱ्या लोकांकडून प्रत्येकाशी तुम्ही संवाद चांगल्या पद्धतीनं साधला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गुड लिस्नर असला पाहिजे. तर मला एक छानसा अनुभव आला की ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये काम करत होतो, माझा दुसऱ्या दिवस ऑफिसमध्ये होता आणि त्या तालुक्यामध्ये एक दापोडे विकास संस्था होती आणि त्या ठिकाणी जवळजवळ 117 ते 18 बोगस सभासदांची नावं होती. अनेक दिवसांपासून तो मुद्दा चर्चेला होता. जॉईंट साहेबांकडे तो हिअरिंगला होता. त्यांनी नंतर वेल्ल्याच्या एआर ऑफिसला पाठवला आणि तेथील एआरनी तो काही घेतलाच नव्हता मुद्दा. मग मी गेलेल्या दुसऱ्या दिवशी जवळजवळ 150-200 लोक ऑफिसवरती आले, आंदोलन, चर्चा भडकली. मग मी आल्यानंतर त्यांना बोलवलं. आले का ते मोठमोठ्याने जोरजोराने बोलत होते, प्रत्येकाशी म्हणणं मांडत होते त्यांचं. अशा ठिकाणी फक्त मी शांत पद्धतीने ऐकून घेत होतो आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर 15-20 मिनिटं ते खूप बोलले. डिपार्टमेंटला बोलले, पाठीमागच्या साहेबांना बोलले, मलाही बोलत होते. मी फक्त शांत पद्धतीने ऐकून घेत होतो आणि छोटीशी स्माईल देत होतो. शेवटी सर तेच 15-20 मिनिटांनी शांत झाले आणि तेच म्हणले की साहेब सॉरी आमचं चुकलं. एक मला छानसा तिथून एक एक्सपिरियन्स मिळाला की तुम्ही काम करताना एक उत्तम श्रोता असणं गरजेचं असतं. आणि आणखी महत्त्वाचं सर मी जास्तीत जास्त फील्डवरती काम करायला त्या माझ्या पोस्टिंगच्या सहाय्यातून सुरू केलं. त्याचा मला खूप चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स आला. ओके Fine. ठीक आहे. That's all. आता कधी याच्यामध्ये पहा तुमचे काही पॉइंट्स आहेत. सर एक लास्ट साठी तुम्ही जे म्हणाल ना वर्क एक्सपिरियन्सला तेवढं तुम्ही डिस्क्राईब करण्यापेक्षा तुम्ही एका शॉर्ट sir. शब्दामध्ये बोलला असता की इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक Yes, बुद्धिमत्ता yes, एक yes. कन्सेप्ट आहे ethics मधला. इमोशनल इंटेलिजन्स. तर एवढं सांगितलं तुमचं एका लाईन मध्ये उत्तर झालं असतं. आता सॉफ्ट हे पहा. स्किल शिकलो, ज्या सॉफ्ट स्किल कामाला येतील. सो Sir, असं मी लिस्निंग विचारच- वगैरे जे सांगता ना असं ते विचार शब्द केला तुम्ही होता शॉर्ट मध्ये करा जरा. येस. सर आता काय आहे तुम्ही एक लक्षात घ्या, प्रत्येकाला आता मी हे सांगतोय की तुम्ही इंटरव्ह्यू जाताना तुम्ही बिनधास्त राहायचं. पहिली गोष्ट ओके. मनामध्ये काय अज्युम्शन्स वगैरे काय ठेवायचे नाही. असं होईल, काय होईल, काय नाही, कोणी कसं होईल किंवा अवघड होतील का, प्रश्न कसे विचारतील वगैरे असं काही तुम्ही मनात ठेवायचं नाही. तुम्ही एकदम ब्लँक माइंड जायचं, बिनधास्त जायचं. ओके. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला येईलच असं नाही. बरोबर आहे सर. कसं असतं, प्रेशर असतो, ते आठवत नाही. कधी कधी तुम्ही बसला त्या अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये तुम्ही आहे तर तुम्हाला त्या गोष्टी आठवतील असं नाहीये. तुम्ही 4 लोकांच्या समोर बसलेला आहे तर मग तुम्ही असं मनात कधी चालू नका की ती गोष्ट मला येईलच. तुम्ही असा विचार करून जायचं की आपण एक मनुष्य आहोत, चुका होणार, काही गोष्टी ती विचारते ती मला येणार नाही, बरोबर. ज्या मला येते ते मी व्यवस्थित सांगेन. ओके. त्या ॲटिट्यूडने तुम्ही इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या सगळ्या जे तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ना त्या निघून जायचं की काय करू, कसं होईल, प्रेशर जे आहे ना Yes, ते sir. घ्यायची गरज नाही. आता तुम्ही ऑलरेडी सर्व्हिसमध्ये चांगल्या पोस्टवरती आहे. तुम्ही समजा जरी तुम्ही नाही सिलेक्शन झालं तरी असं काही फरक पडत नाही, नाही. बरोबर आहे, sir. तुमचं कॉन्ट्रीब्युशन चालू आहे. Yes. बरोबर. दुसरं असं जेव्हा उत्तर देताना काय करायचं, थोडं तुम्ही काय करताय की इलॉबरेट जास्त करताय, काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय विचारलं की सोलापूरच्या विषयी माहिती सांगा. तर मग सोलापूर विषयी माहिती सांगताना तुम्ही थोडे जॉग्राफिकल फीचर्स जास्त सांगायचे. हे सगळं मानव निर्मित आहे ना, कारखाने किंवा तुम्ही जॉग्राफिकल फॅक्ट सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं ज्वारीचं भांडार आहे, देवस्थान आहे सोलापूरमध्ये, पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, अक्कलकोट आहे, पंढरपूर आहे, तिथे भाविक येतात. बरोबर. त्याच्यानंतर ऐतिहासिक तुम्ही हे सांगणं अपेक्षित होतं की स्वतंत्र काळामध्ये सोलापूरचं योगदान आहे. Yes. त्याच्यानंतर आता भुईकोट किल्ला पण आहे सोलापूरला. तर ह्या ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत तेच जास्त सांगायचे. रिसेंटली ते विचारतील म्हणून स्वतःहून त्यांना पण स्कोप द्यायचा विचारायला की मग आता तुम्ही एकदम जॉग्राफिकल, एकदम हिस्टॉरिकल, एकदम पॉलिटिकल. हा तो पॅटर्न सगळ्यात अलग ठेवायचा. आणि आता तुम्ही सहकारमध्ये आहे, तर तो तुम्हाला 100% विचारणार सहकारमधलं सोलापूरचं काय स्टॅटिक्स आहे, स्टॅटिक्स सांगायचं. म्हणजे Yes. कसं तुम्ही जिल्ह्याच्या थोडक्यात ते विचारतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर चांगलं आहे पण मग सोलापूरमध्ये काय आहे किंवा पुणे जिल्ह्यामध्ये थोडं स्टॅटिक्स ठेवा की Yes. सर एवढ्या संघटना, एवढ्या सहकारी संस्था आहेत, एवढ्या बँक्स आहेत, एवढे कारखाने आहेत, ते आहेत sir जनरल data. फॉर ओव्हरव्ह्यू डेटासाठी काय ते त्याच्यामध्ये डीप मध्ये जाणार नाही परंतु विचारू शकतो. येस. आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार का वाढला, तर तुम्ही काय सांगितलं की लिडरशिप. ओके. लिडरशिप आहे पण नैसर्गिक कारण पण आहे त्यात. नैसर्गिक कारण आहे. त्याच्यानंतर लिडरशिपचं कसं नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दुसरे चांगले लिडर नाही,
महाराष्ट्रात जादा सीन हा. विदर्भात नाही. जास्त नाही प्रेस सर, नाही मी करायचं. दुसरं होतो पण एकदा शेखर गायकवाड सरांकडे आम्ही गेलो. शेखर गायकवाड सरांनी पण आम्हाला हे मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला. त्यांनी महत्वाचं सगळे म्हणले की मी सहकारमध्ये खूप काम केलंय. मला फक्त एकच गोष्ट जाणवली की लिडरशिप, जे विदर्भ आणि मराठवाड्यातील नाही, लोकांची असं नसतं. तशा पद्धतीची मेंटॅलिटी नव्हती म्हणले ते, की सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं. तुमचा आन्सरचा फुल फोकस पॉइंट लिडरशिपवर होता ना, तर तसं कधी करायचं म्हणजे ते एक काय- फॅक्टर सांगा, वन हा फॅक्टर तुम्ही सांगायचं कधी असे प्रश्न विचारतात ना तेव्हा बायफर्केट करायचं. सर याच्यामध्ये भरपूर कारण आहेत म्हणायचं. त्यातलं एक कारण सर Leadership आहे. 100% आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक पण कारण आहे. पाण्याची उपलब्धता एक महत्वाची गोष्ट आहे आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेती चांगली डेव्हलप झाली. शेती चांगली झाल्यामुळे पर्यायी विचार करण्यासाठी लोकांना थोडी फुरसत मिळाली बरोबर. आणि त्याच्यामधून म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया सुद्धा झाली त्याच्यामध्ये. मराठवाडा किंवा विदर्भामध्ये का नाही झालं तर तिथे सर एक तर पाण्याचा अभाव, दुसरं पारंपरिक शेती केली जाते. पारंपरिक शेती पाण्याचा अभाव, फायनान्शियली याच्यामुळे अन्य काही गोष्टी करण्यासाठी जे मानसिकता तयार होणं गरजेचं असतं ते तिकडे झालेली नव्हती किंवा कनेक्टिव्हिटीचा अभाव होता. Yes, आता कुठे समृद्धी महामार्ग किंवा काय झालेलं पूर्वी पुण्यातल्या ज्या पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्राला जे सहकारातून जो माल तयार व्हायचा तो विक्रीसाठी खूप सोपं असायचं. बाजारपेठ. मुंबई सारखं शहर असायचं, मोठ्या बाजारपेठा आहेत. हैदराबाद असायचं किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी बंदर आहे आपल्याकडे. Yes, तशी yes. कनेक्टिव्हिटी नाही. तर तुम्ही काय करायचं, कुठलाही प्रश्न विचारणार एक कारण असू शकत नाही कुठल्याही गोष्टीचं. तुम्ही 3-4 कारण दे बोलताना सांगायचं, भले तुम्हाला पुढची नाही आठवली पण सांगताना सांगायचं, सुरुवात अशी करायची की सर याच्यामध्ये काय आहे की 2-3 कारण आहे. एक तर नेतृत्व आहे, दुसरं नैसर्गिक आहे, पुन्हा नाही आठवलं तरी चालेल पण सुरुवात तरी एवढं तरी कळत आहे पुढच्याला की नाही याला मल्टिपल कारण आहे. ओके. त्यानंतर त्या कॉपरेटिव्ह रिलेटेडच तुम्हाला जे मी ह्याचा प्रश्न विचारला प्रायव्हेट सेक्टर आणि कॉपरेटिव्ह सर त्याच्यामध्ये तुम्ही कॉपरेटिव्हला जास्त म्हणजे स्ट्रॉंगली सपोर्ट मध्ये बोलणार. पण आता जसा ट्रेंड चालू आहे कॉपरेटिव्ह तुम्हालाही माहिती किती राहतील Yes. आणि सरकार किती ठेवेल. मोस्ट ऑफ देम आर लॉस मेकिंग विच इज द फॅक्ट. Yes, sir. सो त्याच्यामध्ये मग हा ठीक आहे कॉपरेटिव्ह असले पाहिजे इज सेपरेट क्वेश्चन. पण कॉपरेटिव्ह कम्पेअर टू जेव्हा प्रायव्हेट सेक्टर मी विचारलं ना देन प्रायव्हेट सेक्टर्स आर मच कॉम्पिटिटिव्ह बेटर. तर Yes. त्याच्यामध्ये मग मिडल पार्ट काय की ऑपरेशनल ऑटोनॉमी जी आहे ती कॉपरेटिव्ह मध्ये एक्झिक्युटिव्हला मिळली पाहिजे. पॉलिसी डिसिजन मध्ये जे सभासद असतील ते ठरवतील लॉंग टर्म डायरेक्शन, 1 वर्ष 2 वर्ष काय होईल, 5 वर्षात काय होईल वगैरे. पण इन डे टू डे अफेअर्स जे आहेत सगळ्या मॅनेजरियल हायरिंग फायरिंग सगळे रिलेटेड डिसिजन मॅक्झिमम राहतील. ऑपरेशनल ऑटोनॉमी एक्झिक्युटिव्ह द्यावी तर कॉपरेटिव्ह कॉम्पिटिटिव्ह होतील. ऑपरेशनल काय मला ऐकून ऑटोनॉमी येस. अदरवाईज लॉंग टर्म मध्ये प्रायव्हेट सेक्टर बरोबर एक अवघड आहे. म्हणजे तुम्ही पुढच्या 50 नाही, मला हा वर्षात क्वेश्चन सर गेल्या वेळेस इंटरव्ह्यूलाही विचारलेला, पॅनलनी विचारलेला हा क्वेश्चन तुम्ही विचारलेला. ओके काय तेव्हा दिलं होतं? मी त्यावेळेस असं सांगितलं जर सहकारला सपोर्ट केला मग प्रायव्हेटला पण सांगितलं की जर प्रायव्हेट मधील ज्या काही कल्चर आहे जे की बिझनेस कल्चर आहे ते म्हणजे सहकारमध्ये आणलं पाहिजे. सहकारमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणलं तोच मेजर इश्यू आहे. मी सांगितलं त्यावेळेस. मग ते म्हणले कुठे जपानमध्ये सहकार आहे, जर्मनीत कुठे सहकार आहे. त्यांना एक्सप्लेन केलं की नाही म्हणलं जे काय आपण सहकार्याचे तत्व आहेत ते सर मला आपण जर्मनी मधूनच घेतले. जे की सुरुवातीला जी फ्रेडरिक निकोल्सन कमिटी होती ते जर्मनीमध्ये गेले, तेथील रायफेजन नावाच्या संस्था होत्या, त्या संस्थेचा अभ्यास करून इंडियामध्ये आले आणि म्हणजे 1904चा पहिला सहकारी संस्थाचा कायदा आहे ते त्या तत्वावरच आपण तयार केलेला आहे. ठीक आहे. आता अजून पण रिसेंट अजून पण खूप चांगल्या संस्था अमेरिकेमध्ये आहेत, जर्मनी जपानमध्ये आहेत. किंवा इस्रायलची शेती पद्धत आपण गेली जी किबुत्स आणि मोशव 2 शेतीच्या पद्धती आहेत ते पूर्ण सहकारी तत्वावर शेती तिथे केली जाते, कॉर्पोरेटिव्ह फार्मिंग. पण ते बेसिकली तुम्ही ह्या एरियावर उत्तर द्या की प्रायव्हेटचं जे बिझनेस कल्चर आलं पाहिजे, ऑपरेशनल ऑटोनॉमी आली पाहिजे. येस सर. आणि पॉलिसी डिसिजन मध्ये कॉपरेटिव्ह वाले निर्णय घेतील पण एक बिझनेस कल्चर हे आणणं खूप गरजेचं आहे. आणि डॅफ जे आहे तुम्ही इंट्रोडक्शन जे केलं सुरुवातीला तुम्ही जे पण सांगितलं ते ऑलरेडी डॅफवर मेन्शन आहे. मला ते तुम्ही जे सांगितलं मी 2 मिनिटं आधी सगळं वाचलेलं तुम्ही आता याच्यावर. सो इंट्रोडक्शन मध्ये काहीतरी अदर दॅन डॅफ मला तुमच्याबद्दल कळू द्या. सो तुम्ही तुमच्या जन्मापासून ते थोडं डिस्क्रिप्टिव्हली प्रायमरी एज्युकेशन, हायर सेकंडरी करत कॉलेज वगैरे, मग आता एक्सपिरियन्स पर्यंत सांगितलं, आई वडील फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे आणि तुमचे बेसिक हॉबी. सर थोडक्यात काय आणि ते मेन्शन नाही केलं तुम्ही जॉब करताय.
सर ते राहिलेलंच आहे माझ्याकडून. ते प्रॉपरलीच असं केलेलं कसं? नाही. केलं नाही, आता केलं आता की जर सर. त्यांनी आता केलेलं आहे नंतर मी. सपोज ओके केलंय का हा हे आता दिसेल mains- म्हणजे हा. पॅनलकडे असेल ते नाही सर, पॅनल प्रीचाच फॉर्म असतो त्यांच्याकडे. हे जी पदाला एलिजिबल आहे का हा फॉर्म पण नाही त्यांच्याकडे. आता कसं आहे पॅनल मेंबरला तुम्ही म्हणजे एक बायोडेटा मग Yes, हे sir. जर खूप निगेटिव्ह होतं कारण की ह्यांना सरांना आलेलं म्हणजे सर 17 करतोय अजून पोस्ट नाही याच्याकडे आणि जर त्यांनी तुम्हाला विचारलं नाही सरांनी विचारला प्रश्न मला इंट्रोड्यूस करा आता आम्ही इथं विचारतो तिथं नाही विचारत सगळ्यांना नाही. त्यांचं इन्क्वायरी ही इम्प्रेशन राहिली की तुम्ही नोकरीच करत नाही किती बॅकफायर होईल नाही ठीक आहे तुम्ही काय करा आता जरी इंट्रोडक्शन करताना मग जर ते जर संधी दिली तुम्हाला इंट्रोड्यूस करा तुम्ही जाणीवपूर्वक सांगा Yes, sir. किंवा कुठल्या तरी आन्सर मध्ये तुम्ही ते घाला जर समजा विचारलंच नाही तुम्ही काय हॉबी करा, मध्ये पण नाही टाकलं तुम्हाला असं विचारतील सहकार क्षेत्र सहकार तर तुम्हाला जर पूर्ण इंटरव्ह्यू सहकार क्षेत्राकडे न्यायचा असेल आणि तुम्हाला फायदा होईल Yes, चांगली sir. मार्क्स येते तुम्हाला तर तुम्ही चलाकी करायची थोडी की त्यांनी जर विचारलं तुम्हाला की तुमच्याबद्दल माहिती सांगा किंवा त्यावेळेस तर तुम्ही सांगा किंवा दुसरं विचारायला ते चालू करतील सध्या सर मी सगळ्या पॅनलच्या ट्रान्सक्रिप्ट बघतोय ते गेलेच पहिलाच क्वेश्चन अनेकांना म्हणजे सगळ्यांनाच आहे की बाबा तुम्ही सध्या काय करताय. ठीक आहे म्हणजे आपण असं मी काय सांगितलं बरोबर आहे की जरी नाही विचारला तरी आपण येऊ द्यायचं त्यांना. तुमच्या असं काहीच ठेवायचं नाही प्लस निगेटिव्ह काय येस सर. तुम्ही फक्त जायचं ब्लँकली विचारलं तर फक्त एक चलाकी करायची कुठे जेव्हा विचारलं संधी मिळते ते सांगायचा प्रयत्न करायचा. Yes. आता त्यांनी विचारलं सोलापूर जिल्ह्याची माहिती सांगा त्याच्यामध्ये मग सांगायचं सर दुसरं म्हणजे बाकी सांगायचं दुसरं असं तुम्ही सध्या सरकारमध्ये काम करतोय त्यामुळे सोलापूरची सहकार्याची उपलब्धता पण मी तुम्हाला सांगतो मग आमच्याकडे कुठचे साखर नाही सहकारचा वारसा सरकारमध्ये 20-22 आहेत आणि ते 16. जे काय असतील ते XYZ हम्म. जे आहे ते इफिशियंटली काम करतात. दुसरं मी तुम्हाला विचारलं की सहकार क्षेत्रामध्ये घोटाळे आहेत किंवा काय आहे तर तुमचा आन्सर असं पाहिजे की सर प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू शकतात. हो. आपण मॅक्झिमम निगेटिव्ह गोष्टी निग्लेक्ट करून जास्तीत जास्त जे फायदेशीर गोष्टी आहेत त्या आस्पेक्टवर आपण जास्त फोकस केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा चिप्स होत राहतात त्याच्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपले कायदे आहेत आमचे सरकार डिपार्टमेंट काम करतंय सुधारणा पण होत आहे असं आन्सर द्यायचं. येस. आणि काही चांगली संस्था आहेत त्यांचे आपण सगळीकडे प्रचार प्रसार करतोय योजना सांगा डिपार्टमेंटच्या. येस. यशवंतराव चव्हाण तुम्ही सांगू तशी उत्तर फक्त एवढंच की असल्या बाकीच्या गोष्टीपेक्षा सरळ सांगायचं की यशवंतराव चव्हाणच कॉन्ट्रिब्युशन तर काय आहे महाराष्ट्र शासनाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये योगदान आहे मुख्यमंत्री म्हणून योगदान आहे 2 स्कीम त्यांच्या सांगा ते स्कीम तेवढं एमआयडीसी आणि कृषीचे धरणाची निर्मिती त्यांची आहे कोयना तो जे सहकाराचा वारसा आहे की पहिला सहकारी कायदा आणला 1960 तुम्ही पहिलं पद घुसवली याच्यापेक्षा काय काम केली तुम्ही सेंटरला थोडी तरी फॅक्ट सांगितलं पण महाराष्ट्रातून नुसतं तुम्ही त्यांचं ऍब्स्ट्रॅक्ट सांगितलं ओपन एंडेड त्यांनी सांगायचं पद तर पद तर सगळ्यांना माहित असतात पदामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे जेव्हा मी असा प्रश्न विचारतो एक एमपीएससीचा स्टुडंट म्हणून त्यांनी काय पॉलिसी दाखवली तुम्ही सांगू शकता धरण बांधली सरकार कायदा आणला पंचायत एमआयडीसी वगैरे एमआयडीसी सारखे प्रोजेक्ट आणले आणि उदरणाचं बॅकलॉग भरण्यासाठी पण त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर आहे. महाराष्ट्राची स्थापना केली त्याच्यासाठी पॉलिसी लेवलला प्रेशर टाकण्याचं काम केलं हे कॉन्ट्रिब्युशन म्हणजे थोडक्यात काय आहे की आन्सर तुमची थोडी आहेत तुमची चांगली आन्सर्स आहेत फक्त दाखवून द्यायचं की मला बाकीच्या पण गोष्टी माहीत आहेत प्रत्येक गोष्टी आता लडाखचं सांगितलं लडाखचं विचारलं ना लडाखमध्ये तुम्ही सांगितलं किंवा नेपाळचं सांगितलं असं मीडिया सारखं उत्तर नका तुम्ही काय सांगायचे कारण सांगायची तुम्ही काय म्हटले की तिथं फक्त नेपोटिझम आणि काय होतं सोशल मीडियावरचे सांगायचं त्याला अनेक कारण आहे. नंतर मग तुम्हाला खूप खोदल्यावर तुम्ही सांगितलं की तिथं नोकऱ्या आता मिळाल्या नाही मुलांना लोकांना तेच केलं नेपाळमध्ये ते बोलले नाही ते फक्त हा लडाखमध्ये हे राहिलं नोकऱ्यांचं असणार बेरोजगारी सोशल मीडियावर बॅन नाही रिक्रुटमेंट झाली नाही लद्दाखमध्ये ते खूप एंडला सांगितलं खूप प्रश्न विचारले अनेक कारण सांगायची कधी फक्त जेव्हा असं ओपिनियन विचारलं ना सर अनेक पैलू अनेक कारण येस बरोबर आहे पुढे नाही आठवली तरी चालेल डिस्क्रिप्टिव्हला आपण लिहितो तसं सुरुवातीला मांडतो बरोबर आहे त्यापैकी मुख्य हे कारण आहे विचारणार लडाख विचारणार इंडिया भारत पाकिस्तान जे काही रशिया युक्रेन विचारणार त्याची कारण काय विचारणार रशियाच विचारणार तुम्ही काय म्हटले की रशिया नाराज करू नये असं बोलायचं नाही काय तुम्ही सर सांगायचं सर भारताचं हित साध्य करणे ही आपली पॉलिसी असली पाहिजे
की डिफेन्स सेक्टरवर आपण त्यांच्यावर डिपेंड आहोत. रशियामध्ये आपल्याला त्यांचे- डिफेन्स मध्ये असेल, नैसर्गिक तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, याच्यासाठी आपल्याला रशियामधूनच त्याची गरजच आहे. त्यामुळे ती गरज पूर्ण करण्यासाठी देशाची सिक्युरिटीला आपण महत्वाचं आहे. अमेरिकेबरोबर पण तसंच. तर तुम्हाला लक्षात येईल, एक तर बेसिक तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं उत्तर वगैरे तुम्ही कॉन्फिडेंटली देताय, फक्त ब्लॅक माइंडने जा. येस सर. मनात ठेवू नका, एक सेंबर्स काही ठेवू नका. जे उत्तर प्रश्न विचारतात आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. उत्तर देताना जास्तीत जास्त अँगल सांगायचा प्रयत्न करा. Yes, उत्तर sir. छोटी ठेवा. ओके, ठीक येस सर. तर अजून काय? थँक्यू. आहे. तुम्ही देसाल चांगला इंटरव्ह्यू. Yes. All the best.